नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी हा तक्ता पाहत आहोत. या आवर्त सारणीमध्ये एकूण गण 18 आहेत. हा आपला पहिला गण या ठिकाणून सुरू होतो तो इथपर्यंत आहे. हा दुसरा गण आहे, हा इथून सुरू होतो इथपर्यंत. असे जवळजवळ 18 गण आहेत आणि 7 आवर्त आहेत. आवर्त म्हणजे पिरियड्स. हा पहिला आवर्त हे यामध्ये फक्त 2 एलिमेंट आहेत. दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे येतात. हे खाली जी सिरीज दिसते लॅन्थनाईट सिरीज आणि ॲक्टिनाईट सिरीज, हे जे 2 दिसतात ना, यातील ते सिरीज आहे. म्हणजे एकूण फक्त 7 आवर्त, 7 पिरियड्स की जे आडवे आहेत आणि 18 गण म्हणजे 18 ग्रुप की जे आपण उभे आत्ता पाहिलेले आहेत. यातील गुणधर्म पाहण्यासाठी आपण याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहूयात. इलेक्ट्रॉन स्वरूपनवरून, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून याची आपल्याला सविस्तर माहिती समजते. हे ग्रुपमध्ये पहिल्या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन बनवलेलं आहे. पहिलं आहे हायड्रोजन, हे त्याचं केंद्रक, हे त्याचं पहिली कक्षा, त्याच्यामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. दुसरा एलिमेंट आहे लिथियम, हे त्याचं केंद्रक, त्याच्यामध्ये 2 कक्षा, ही पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तिसरा आहे Na म्हणजे सोडियम, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. चौथा आहे पोटॅशियम, हे त्याचं केंद्रक, केंद्रकानंतर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्येही 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1. सांगायचं तात्पर्य म्हणजे गणामध्ये वरून खाली येताना शेवटच्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन असतो, परंतु खाली येताना कक्षा वाढत जातात, ऑर्बिट हे वाढत जातात आणि वाढल्यामुळे अणूचा आकार वाढतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युत धनता पण वाढते, कारण आकारमान वाढल्यामुळे शेवटची जी कक्षा आहे त्यातील हा जो इलेक्ट्रॉन आहे तो आणि केंद्रक यांच्यातील अंतर वाढतं. त्यामुळे गुरुत्वाकर्षण त्यांच्यातील असलेली आकर्षण शक्ती ही कमी होते. आकर्षण शक्ती कमी झाल्याच्यामुळे देण्याची क्षमताही जास्त आहे. त्यालाच आपण विद्युत धनता म्हणूया. विद्युत धनताही वाढते आणि विद्युत धनता वाढवल्यामुळे धातू गुणधर्म म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर हे सुद्धा वाढतात. आता आवर्तामध्ये आडवं जाताना पहिलं आवर्त आहे हायड्रोजन, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याची कक्षा 1च आहे. पहिल्या आवर्तामध्ये दुसरा आहे हेलियम, त्याचं हे केंद्रक आणि त्याचीही 1च कक्षा आहे, तर इलेक्ट्रॉन मात्र वाढलेले आहेत. दुसरा आवर्त पाहूया. दुसऱ्या आवर्तामध्ये पहिला आहे लिथियम, त्याच्याही 2 कक्षा आहेत. लिथियम नंतर बेरिलियम, त्याच्याही 2 कक्षा आहेत. इलेक्ट्रॉन संख्या मात्र वाढत चालली. तिसरा आहे त्यातील बी म्हणजे बोरॉन, कक्षा 2च आहे पण इलेक्ट्रॉन 1ने वाढला. त्याच्या पुढचा कार्बन आहे, त्याच्याही कक्षा 2 आहेत, परंतु दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढत चाललेला आहे. कार्बन नंतर आहे नायट्रोजन, 1 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन आता 5 झालेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे आवर्तामध्ये आपण जे आवर्तामध्ये आडवं जातो, आवडतं जाताना कक्षा तर तेवढ्याच राहतात. म्हणजेच काय, अणूचा आकार कमी होतो. अणूचा आकार कमी होतो कारण इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेल्यामुळे बोजा वाढतो, त्याच्यावरती त्याचं वजन वाढतं, परंतु कक्षा वाढतात का? नाही, तेवढ्याच राहतात, म्हणून अणूचा आकार
कमी होतो. विद्युत धनता कमी होते. विद्युत धनता कमी होते आणि धातू गुणधर्मसुद्धा कमी होतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे धातू गुणधर्म कमी होतो म्हणजेच अधातू गुणधर्म वाढतो. विद्युत धनता कमी होते म्हणजेच विद्युत ऋणता वाढते आणि अणूचा आकार म्हणजे ॲटॉमिक साईज ही सुद्धा कमी होते, कारण रेडियस आहे तेवढीच आहे, इलेक्ट्रॉनची संख्या मात्र ही वाढत जाते. ही आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलची माहिती. थँक्यू सो मच.